काम करतो, नोकरी करतो. आणि हे प्राईज आलं होतं महेंद्रजी माळे यांच्या वतीनं. 11,000 टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. ते मॅच दूरवरून पाहतात. आणि बघा आम्ही 11,000चं हे महेंद्रजी माळे यांच्या वतीनं टीम उमरोलीला प्राईज आलेत. आणि हे आम्ही पाहतो माऊली इव्हेंटतर्फे. आणि त्यानंतर अतुलसाठी आलेत. स्कॅनर द्यायचं आपण. अतुलसाठी आले होते हे 1500. ते सुद्धा आम्ही ऑनलाईन पाठवतोय 1500. अतुलसाठी 3 षटकारासाठी 1500. एकदा महेंद्रजी माळे यांच्यासाठी टाळ्या उद्या. स्वर्गीय शाहीर नारायण शेठ माळे यांच्या नावानं हा संघ 3 षटकार 1500. ऑल ट्रान्झॅक्शन डन. चला मॅचकडे वळतोय. टीम गुलसुंदे गणेशजी कडूसाहेब अध्यक्ष ट्रॉफी. अगदी समीर दादांनी 10 दिवसामध्ये स्पर्धा ठेवली. बरेच प्रश्न आले होते जेव्हा आम्ही शॉर्ट मीटिंग घेतली होती. आयोजन होणार का, संघ एकत्र येणार का, मैदान बनणार का, बाकीची तयारी होणार का, बरेच प्रश्न मनामध्ये होते. मात्र समीर दादांकडे या गोष्टीचा अनुभव आहे. आणि त्यांची 40+ विशेषतः नेरे 40+ सर्व मंडळी ज्यांचं नेहमी सहकार्य असतं. मग जितू 11 जवानमान नेरे असेल, 40+ नेरे असेल, आणि या गावातील अनेक मंडळं असतील. शायनर ग्रुप यांचं विशेष सहकार्य असतं. आणि 10 विशेष आमचे सूरजदादा असतील आणि त्यांचा संपूर्ण शायनर ग्रुप. 10 तर मी म्हणेन 10 दिवसाच्या आत आपण अध्यक्ष ट्रॉफी ही दमदार स्पर्धा क्रिकेट रसिक आनंद घेतोय. 2 रात्रीमध्ये 40+ खेळणारे चंद्रकांतजी पोपेटा असतील यांचं विशेष धन्यवाद. प्रकाश शेठ भगत 2 रात्रीमध्ये 40+च्या खेळाडूंना घरी जायची गरज नाही. जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे. आणि नितीनजी जोशी साहेब ते पैठणीचा शोरूम इथे खुला करणार आहेत. आणि काय म्हणाल समीर दादांच्या या भव्य दिव्य स्पर्धेसाठी. फिल्डिंग टीमला विनंती करतो आपण फिल्डिंग लावून घ्या. सुंदर अध्यक्ष ट्रॉफी. काय म्हणाल समीर दादाबद्दल आणि आमच्या मॅनेजमेंटबद्दल. विशेष समीर पाटील यांचं खरंच मनापासून कौतुक करावं लागेल. कारण बाकीच्या ठिकाणी ट्रॉफीज बघितल्या तर आमदार चषक, नगरसेवक चषक, सरपंच चषक अशाच प्रकारचे चषक बघायला भेटतात. परंतु खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट जोपासण्यासाठी आणि जगवण्यासाठी, कारण हे जे 40+चं क्रिकेट आहे हे खेळणारी जी लोकं आहेत यांनी आयुष्यात मला वाटतं समीर आपण खूप क्रिकेट खेळलेलो आहोत. आजही आपण क्रिकेट खेळतोय. आणि आपल्या सगळ्यांची इच्छा प्रामाणिक तीच आहे की याच्यापुढेही आपण वयाच्या 60 उलटेसपर्यंत आपण क्रिकेट खेळत राहावं, जेणेकरून आपलं जे आरोग्य आहे ते नेहमी उत्तम आणि निरोगी राहील. हाच प्रामुख्याने या 40+ क्रिकेट मागचा हेतू आहे. आणि तो हेतू जपत असताना चंद्रकांत पोपेटा असतील, संजय पाटील असतील, समीर तुम्ही आहात, जोशी साहेब आहेत, आमचे नाना पुरुषोत्तम भुजबळ आहेत. कारण आम्हाला जी प्रेरणा मिळाली आहे ती नक्कीच नानांकडनं मिळाली आहे. बापदेव क्रिकेट क्लब, क्रिकेट पोदी या संघाकडनं खेळत असताना नानांनी ज्या प्रकारे तो संघ, आमच्या गावकीचा संघ आजपर्यंत जिवंत ठेवला. आणि त्याच्यानंतर त्यांचेच पुतणे आमचे गणेश भुजबळ उर्फ बाबू भुजबळ हा ते आत्ता आमचा बापदेव क्रिकेट संघ चालवत आहेत. 40+च्या बाबतीत सांगायचं झालं अध्यक्ष म्हणून ज्यांची आपण एकमताने निवड केली ते संजय पाटील. या संजय पाटील साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मानगरला अत्यंत मी तर क्रिकेट वेडाच म्हणेल. आणि समीरजी आपण ते बरोबर हेरलेलं आहे. खरंच तुमचं कौतुक करावं लागेल की अशा प्रकारे अध्यक्षीय ट्रॉफी साजरी करून आपण संजय पाटलांना जो बहुमान दिला आहे. कारण आपण बघितलं आहे आम्ही बऱ्याच वेळा लेदर क्रिकेटचेही आमचे सगळे ऑप्शन्स हे संजय पाटील यांच्या मानगरच्या त्यांच्या त्या छाया रिसॉर्टमध्ये असतात. कोणत्याही प्रकारचं मानधन संजय पाटलांनी आजपर्यंत आमच्याकडनं घेतलं नाही. मग रोटरीचा कार्यक्रम असू दे, JMM, TIPL अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या मॅचेस आम्ही लेदर क्रिकेटच्या भरवल्या त्याच्यासाठी देखील संजय पाटलांनी मोठं योगदान दिलं. आणि क्रिकेटचं योगदान त्यांचं या पनवेल तालुक्यामध्ये नाही तर रायगडमध्ये विसरता येणार नाही अशाच प्रकारचं आहे. आत्ताच त्यांनी नव्याने आपलं ग्राउंड तयार केलं आहे. आत्ताच त्या नाईट मॅचेस झाल्या आणि आवर्जून त्यांनी आपल्या सगळ्यांना जे लेजंड प्लेयर्स आहेत त्या सगळ्यांना बोलवलं होतं. मीही स्वतः तिथे गेलो होतो. एक चांगली सोय आपल्या क्रिकेटर्ससाठी त्यांनी केलेली आहे. येणाऱ्या रायगडमधील पनवेल तालुक्यामधील जे 40+च्या वरचे तर आहेतच, पण त्याच्या आधी ज्यांचं भवितव्य आहे, कारण याच्या आधीचं क्रिकेट होतं ते खूप सोपं, साधं आणि अत्यंत गरिबीतलं क्रिकेट होतं. जे मी खेळलो आहे, तुम्ही खेळलं आहे, चंद्रकांत खेळले आहेत, जोशी साहेब खेळले आहेत. पण आजचं क्रिकेट हे श्रीमंतांचं क्रिकेट झालेलं आहे. त्यामुळे क्रिकेटला म्हणजे टेनिस क्रिकेटला एक चांगले दिवस या इथे प्राप्त झालेले आहेत. जवळजवळ खेळाडू दिवसागणिक, अगदी आपण म्हटलं तर सीझनमध्ये
चांगलं पॅकेज मिळवतं अशा प्रकारची पॅकेजेस मला कालच विशाल जितेकर भेटले होते. त्यांनी सांगितलं की एक एक खेळाडू आहे तो कदाचित 20-20, 25-25, 50-50 लाख देखील जे स्टार खेळाडू आहेत आपल्या पनवेल तालुक्यातले ते मिळवतात. वेगवेगळ्या प्रकारच्या प्राइजेस. मला वाटतं आपल्याला चंद्या कधी सायकलही बक्षीस मिळाली नव्हती कारण कोणी बक्षीस ठेवलं नव्हतं. प्राईज असायचं 1000, 2000, 11,000 म्हणजे खूप मोठं प्राईज असायचं. आजच्या डेटला ती प्राइजेस 1 लाखाच्या घरात गेलेली आहेत. होतकरू क्रिकेट खेळाडूंना हे जे कॉमेंटेटर्स भेटतात, कारण या कॉमेंटेटर्सनं खरंच जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. डोळ्यात तेल घालून इथे प्रत्येक प्रसंग आहे तो बघायचा आणि त्यांची जी शैली आहे त्याच्यामुळे प्लेयर्सना जो मान मिळतो, बहुमान मिळतो आतमध्ये खेळत असताना. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला एक चांगलं क्रिकेट खेळण्याची जी उर्मी मिळते त्याच्यात विशेष हे जे आपण लाईव्ह करतो या लाईव्हचं देखील विशेष आहे. भले इथे स्टेडियमवरती लोक नसतात पण मला वाटतं आज जी लाईव्ह आहे या लाईव्हमध्ये कमीत कमी 700-800 हजार लोक हे लाईव्हमध्ये आपला हा जो क्रिकेटचे सामने आहेत समीर भाऊ हे बघत असतात. पुन्हा एकदा समीर पाटीलजी आपण हा जो उपक्रम राबवलात हा उपक्रम असाच सतत नित्यनेमाने चालू राहावं अशाच प्रकारची या इथे ईश्वराचरणी गणपतीचरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्या 40+ खेळाडूंना उत्तम उत्तम निरोगी आयुष्य देवा अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. तर गणेशजी कडू साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. सुंदर मार्गदर्शन त्यांनी केलं सर्वांना. अध्यक्ष ट्रॉफीमध्ये साहेब आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आणखीन एक ट्रान्झॅक्शन साहेबांच्या समवेत आम्ही करतोय जे संजय पाटील आहेत काळुंद्रेचे आणि त्यांनी उमरोली संघाला 5,000 रुपये लावले होते आणि टोटल गणेशजी कडू साहेब 16,000 रुपये त्या उमरोली संघाला मिळालेत. सामना जिंकल्याबद्दल स्वर्गीय नारायण शेटमाळी शाहीर यांच्या वतीनं जे प्राईज मिळालेत आणि तब्बल आम्ही आणखीन एक 5,000चं ट्रान्झॅक्शन महेंद्रजी माळी यांचे सहकारी मित्र ज्यांच्या वतीनं हे प्राईज आणि आम्ही त्या टीममेट्सना दिले. धन्यवाद. चला मॅचकडे वळतोय पुन्हा एकदा. तर सर्व पाहुण्यांना विनंती करेन का आपण आसन ग्रहण करावं. 40+ सर्व मंडळी प्रकाश शेठ असतील आमचे अन्नदाते, नामदेव शेठ जमदाडे, चला मॅच ऑन. 3 स्टार वाजे आणि गुलसुंदे बॅटिंग करते टीम वाजे. ओ सुंदर चेंडू अपील झाली. 4 षटकांची मॅच. विनर मध्ये सामना पाहतोय. विजयालक्ष्मी मैदान अध्यक्ष ट्रॉफी चा थरार आपण पाहतोय. सलामीची जोडी संघाचे पुरस्कर्ते पिंटू शेठ अर्थात दिलीप पाटील आणि विघ्नेश पाटील. आतापर्यंत साहिलला पाहिलं गुड बॉलिंग साहिल. सोनू बाद झाल्यानंतर जो दबाव स्पष्ट दिसला आणि या मैदानावर ही स्पोर्टिंग विकेट आहे. तुम्ही फक्त मेहनत करा. जो चांगली मेहनत करणार त्यांना साथ देणार आणि या खेळपट्टीवर मागच्या 4 रात्रीमध्ये आम्ही पाहिलं गोलंदाजाने मेहनत केली त्यांनी सामने जिंकले, फलंदाजाने मेहनत केली त्यांनी सामने जिंकलेत. हे चित्र आम्ही या मैदानावर पाहिलं. 3 चेंडू नंतर ओ दबाव निर्माण झाला होता आणि तो दबाव थोडा रिलीफ केला. चेंडू गेला लॉंग लेग कडे. या फटक्यांची गरज होती आणि आला हा चौकार. समीर पाटलानं पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय. समीर दादा पाटलानं पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय. समीर दादा पाटलानं. थँक्यू. विघ्नेश पाटील जबाबदारी घेऊन तो मैदानावर खेळतो. बघा पहिल्या फेरीतील फ्रेश 4था सामना आपण यानंतर पाहणार आहोत. जे हनुमान जुई आणि गावदेवी उंबरटे पेन चा संघ इथे खेळेल. आतापर्यंत 4 चेंडू आणि बॅटिंग टीम आपण जरूर पाहतोय. तर मोहचे भाऊशेठ उद्योजक भाऊशेठ पाटील मोह यांच्या वतीनं उमरोली संघाला 3,000चं प्राईज आलं. मॅचच्या पार्श्वभूमीकडे आपण वळतो आणि जिथे थोडा दबाव निर्माण झाला. अपीलमध्ये उत्साह पाहिला. कुलसुंदेची जी सुंदर गोलंदाजी, दिशा, टप्पा, विभिन्नता, पॉवर प्लेमध्ये
फलंदाजांना अक्षरशः निकामी केलं. टार्गेट सेट करायचे 3 स्टार बाजी अध्यक्ष ट्रॉफी विनर एक एक विजय संपादित केल्यानंतर मॅचमध्ये ती कुरघोडी दाखवली. बॉलिंग टीमनं गुलसुंद्या मागचा सामना सुद्धा काही अंशी थोडासा डीजे रुपेश सांगुर्लीकडे झुकला होता, मात्र तो आपल्या अनोख्या स्टाईलनं सामना जिंकला. गुलसुंदेनं पहिल्या मॅचमध्ये वाजेनं पराभूत केलं. गावदेवी खानाव संघाला 3 स्टार वाजे बॅटिंग करतोय. 4 षटकांची मॅच 11:34 मध्यरात्रीनंतर आपण आनंद घेतो. अध्यक्ष ट्रॉफी समीरदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारणारी विजयालक्ष्मी मैदानावर सामना सूर्य रसायनी विभाग आणि नेरे दुंद्रे विभाग. वाजे विरुद्ध गुलसुंदे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. सुंदर षटक साहिल होता आणि साहिलनं षटक फेकलं. 5 धावेचं 1 विकेट त्याला मिळाली. ओव्हर नंबर 2. बॅटिंग टीम 3 स्टार वाजे. क्रिकेट खेळामध्ये असं म्हटलं जातं कधी हार मानू नका आणि हा अनिश्चिततेचा खेळ. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. या संपायर सिग्नल. आज स्पर्धेची 5वी रात्र. ग्रुप एफचा एक विनरचा सामना पाहिला, त्यानंतर ग्रुप डी. ओव्हर नंबर 2 आणि षटक घेऊन आले शुभम. आक्रमणाचा प्रयत्न लॉंग ऑन कडून फिल्डर येईल तिथे. गुड फिल्डिंग. सर्पमित्र आमचे अजय मसने सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वाजे संघाला तेच करायचे. शायनर ग्रुपचे मेंबर सुद्धा आहेत, बँड पथकाचे मेंबर सुद्धा आहेत. अजयजी मसने आमचे युवा उद्योजक आहेत. सर्पमित्र मॅचचा आनंद घेत असताना एकूण धावा फलकावरची टोटल 6. बॅटिंग टीम 3 स्टार वाजे. ओव्हर नंबर 2. धावसंख्या फलकावर 7 संघाचे पुरस्कर्ते पिंटू शेठ. ओ स्विंग झाला चेंडू. काय लाईन आहे बघा. जसा टप्पा पडला आणि त्यानंतर टर्न होताना पाहिलं. गुड बॉलिंग. आणि ही तीव्रता तुमच्याकडे असेल जर हे जसं म्हटलं जातं का 6 चेंडूमध्ये वेगवेगळे 6 स्टॉक बॉल तुमच्याकडे असतील, व्हरायटी व्हॅरिएशन करणारी गोलंदाजी तुमच्याकडे असेल आणि ती 6 निशा करतोय शुभम सुर्वे. व्हाईट बॉल नंतर डॉट सिंगल. दबाव निर्माण झाला बॅटिंग टीमवर. चांगलं टार्गेट सेट करायचे. ओ फटका बनवला ऑन साईडला. डीप कडे फिल्डर. सिंगल. प्रयत्न होणार का. निघालेत दिलीप पाटील. इथे धोका होता आणि तो धोका इथे टळलाय. धावसंख्या आपण धावफलकावर टोटल पाहतोय आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त. धावा टोटल 8 धावा 1 विकेट. अध्यक्ष चषक आपण स्पर्धा पाहतोय पनवेल तालुका 40+ मास्टर्स. अध्यक्ष समीरदादा पाटील. बॅनर हिट सुद्धा आपण पाहतोय. प्राइस कंटिन्यू असेल. अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांना 3333. प्रेक्षकांना सुद्धा सुवर्ण संधी. नेक्स्ट बॉल ऑन दी राईट स्लिप कडे. अक्षरशः दबाव तंत्राचा वापर केला. कौतुक करूया गुलसुंदे संघाचं. चांगलं कॉर्डिनेशन. क्षेत्ररक्षणामध्ये प्रचंड मेहनत होत असताना पूर्ण खेळामध्ये त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं. आणि खेळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं का असतं तर तुमचा कॉन्फिडन्स. आणि ही चांगली कॉन्फिडन्स लेवल घेऊन मैदानावर खेळतो फिल्डिंग टीम गुलसुंदे. बॅटिंग करताना 3 स्टार वाजे. वन्स अगेन शुभम. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं. स्लोवर 1. पुन्हा एकदा बीट केलं. हा डॉट बॉल ॲक्रूज आपण पाहिली. ही तीव्रता अक्षरशः काहीच करून देत नाही. दिलीप पाटील मैदानावर 5 चेंडूमध्ये 5चा सामना. विघ्नेश एखादी चांगली भागीदारी मॅचमध्ये यू टर्न देऊ शकते. लॉफ करण्याचा प्रयत्न. डीप कडे फिल्डर. सिंगल. पहिलं षटक होतं 5 धावेचं आणि त्यानंतर शुभम सुर्वेनं केलेली सुंदर गोलंदाजी. काही अंशी का होईना कलाटणी देणारी. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि धावा धावफलकावरती 10. माऊली प्रसाद इव्हेंट प्रेक्षक चाहता वर्ग नितीनजी जोशी यांना आपण पाहतो. चंद्रकांतजी पोपेटा. स्पर्धे 40+ स्पर्धेचं काही प्लॅनिंग तिथे प्री प्लॅन होते. किती वाजता सुरू करायचं. 12 संघ खेळणार आहेत.
वेळेला महत्त्व द्यायचं, 1च्या अगोदर स्पर्धासुद्धा संपवायचे आणि या इम्पॉर्टंट डिस्कशन तिथे सूर्य 2 षटकानंतर धावा बॅटिंग करताना 3 स्टार वाजे चांगला दणका दिला गोलंदाजानं. जे हवं होतं सुरुवात करत असताना गोलंदाजीने अक्षरशः फलंदाजीला ढासळला आणि ज्या पद्धतीनं मैदानावर गोलंदाजी होते टीम गुळसून द्या, कौतुक करावे लागेल. असं म्हटलं जातं भरोसा खुद पर रखो तर ताकद बन जाती और गैरे पे रखो तर कमजोरी. आणि आता हेच ओळखावं लागेल. थोडासा मागे पडला बॅटिंग टीम. आता इथे चांगल्या पद्धतीनं पलटवार व्हावं लागेल. 2 षटकानंतर धावा 10 आहेत. आक्रमणाचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला दूरवरून येईल फिल्डर अजय शिगवण तिथून आले. लॉंग लेग कडून प्रयत्न झाले डीप कडे, गुड फिल्डिंग. आउटफील्ड प्रचंड वेग आहे आणि तिथे त्याच पद्धतीनं खेळावं लागेल. मैदानावर फलंदाजी सेट झाले. पहिल्या षटकामध्ये साहिलने दिलेल्या 5 धावा, शुभमने दिलेल्या 5 धावा. या कंजूशी गोलंदाजीनं अक्षरशः बॅटिंग लाईनअपला थांबवलंय. नेक्स्ट बॉल विघ्नेश, लाईन ओळखली, ऑफ स्टंप वरून चेंडू स्ट्रेट गेलाय, अक्षरशः थांबवलंय. गुड बॉलिंग, ब्युटिफुल डिलिव्हरी आहे, ॲब्सोल्युटली ब्रिलियंट क्रिकेट. मैदानावर गोलंदाज सुद्धा काय काय करू शकताना गुलसुंदेचा साहिल 5 धावेचं षटक, शुभमला 5. आता वेळ निघून चालले, फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल. मागे ठेवला चेंडू, तेवढा चांगला वेग होता, सुंदर गोलंदाजी विघ्नेश माळी. गुड कमबॅक. दिशा टप्पा प्रेशर बिल्डअप होत असताना तो चित्र आपण मैदानावर पाहतोय. आउटस्टँडिंग बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग. अक्षरशः मैदानावरती धावसंख्येमध्ये जर आपण एक आलेख पाहिला तर धावसंख्येचा शुकशुकाट आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती टोटल 12. नेक्स्ट बॉल विघ्नेश माळी, दूरवर खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला अजेश रेड्डी येते त्या निघाले 2 धावेसाठी. गुड फिल्डिंग आणि इथे सोप्या पद्धतीनं रनआउट. दोन डॉट इफेक्टिव्ह बॉलर ठरलाय. आउटस्टँडिंग बॉलिंग फलंदाजाकडून जो खेळ आता हवा आहे. वाजे संघ थोडा बॅकफुटलाय. भरभक्कम गोलंदाजीनं जे मैदानावर फलंदाजांना थांबवलं त्यांच्या गोलंदाजाचं कौतुक करूया. अत्यंत बिकट अवस्थेमध्ये सापडलाय बॅटिंग करणारा 3 स्टार वाजे. वेळ अजूनही गेली नाही आहे, त्यांना दिमागदार खेळ दाखवावं लागेल. फलंदाजाला क्रमांक 4 वर अजय भगत. अजय भगत म्हटला तर विध्वंस खेळासाठी तो ओळखला जातो आणि त्याला आता मैदानावर थांबून तेच करावं लागेल. मागे काय झाले ते विसरावं लागेल अजयला आणि मिळालेल्या चेंडूवर तो आक्रमण करावं लागेल. 13 धावा, 2 विकेट. नेक्स्ट बॉल मागे ठेवला हाफ ट्रॅकर, फायदा उठवता आला नाही, मात्र चेंडू केला डीप कडे, लॉंग स्टॉप कडे आणि पंचांचा इशारा येईल चौकार. लक्ष उद्या मॅच कडे. 2 चेंडूचा खेळ बाकी, धावा 17. अजय कडून त्या आक्रमणाची गरज आहे. गुड बॉलिंग विघ्नेश माडिक. पुन्हा थांबवलं बॅटिंग लाईनअपला. पहिल्या षटकामध्ये साईला दिल्या होत्या धावा होत्या टोटल. आतापर्यंत आपण पाहिल्या 5, शुभमने दिल्या 5. विघ्नेश माडिकच्या षटकामध्ये 7 धावा आल्यात. 3 षटकानंतर धावफलक टोटल 17. बघा टॉस होणारे पुढच्या दोन्ही संघांना मी विनंती करेन जे हनुमान जुई आणि गावदेवी उंबर्डे पेन टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये रेडी राहा. मध्यरात्रीनंतर 11:42 आपण वेळ पाहतोय घड्याळामध्ये. 4था सामना इथे आपण काही वेळातच सुरू होणार आहेत. फ्रेश लॉर्ड्स ग्रुप डी इथे खेळणार आहेत. 17 धावा दाफलका, 2 गडी बाद, षटक क्रमांक 14 आणि 3 स्टार वाजे विरुद्ध गुळसुंद्या अशी होणारी फाईट मॅच ऑन आहे. आतापर्यंत आपण पाहतोय चांगला क्रिकेट रसिकांना नक्कीच पाहायला मिळाला. लास्ट ओव्हर शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारी करायची, धावा ठोकायच्या, चांगली धावसंख्या बनवायची आणि त्याच माइंडसेटनं खेळावं लागेल.
चौथ्या क्रमांकाचं षटक गोलंदाज झाला आतिश. आज आपण पाहतोय छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदानाचा दिवस. छावा म्हणजे सिंहाचं पिल्लू. जरी पिल्लू असलं तरी सिंहाचं सर्व गुण महाराजामध्ये पाहिला. पहिला चेंडू लॉफ करताना डीप कडे. गुड कॅच. आणखीन एक धक्का. 17 वर मिळाला हा खतरा. 3 गडी बाद. चेंडू शिल्लक 5. गुड बॉलिंग अटॅक टीम गुलसुंदे. बलिदानाचा दिवस आणि शिवाजी महाराजांचे सर्व गुण आपण छत्रपती संभाजी महाराजांमध्ये पाहिले. देश धर्म मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था, मातृभूमि के चरण कमल पे पुष्पहार जिन्हें चढ़ाया था, दुनिया में जैसा कोई शंभू राजा था. छत्रपती संभाजी महाराज 220 किलो त्यांचं वजन होतं. उंची होती 7 फूट 8 इंच आणि तलवारीचं वजन होतं 65 किलो. एका वेळचं जेवण होतं 35 ते 40 भाकऱ्या आणि सर्वाधिक मोठं युद्ध 5 लाख सैनिकांविरुद्ध त्यांनी जे युद्ध केलं होतं ते युद्ध सर्वांच्या स्मरणात राहील. असे पराक्रमी आपण पाहतोय छत्रपती संभाजी राजे. मॅचकडे लक्ष द्या. 5 चेंडूंचा खेळ बाकी. धावा दाफलकावरती आपण जरूर पाहिलं 17. चेंडू शिल्लक 5. आक्रमण करावं लागेल, लढावं लागेल, ती लढाऊ वृत्ती. आता इथे फलंदाजांना अजय भगत संकेतला तो कारनामा करावा लागेल. सोनूनं नाराजी केली. 2 चेंडू डॉट बाद झाला. त्यानंतर पिंटू पाटील स्ट्रगल करत होते. 10 चेंडूंचा काही करू शकले नाही. फलंदाजी अक्षरशः स्टार्टिंगला निकामी राहिले. मात्र आता चेंडू शिल्लक 4. या मैदानावर लो स्कोरिंगचे सामने सुद्धा हाय व्होल्टेजचे झाले चित्र पाहिलं. गोलंदाजीवर सुद्धा जिंकताना आपण अनेक संघांना पाहिले. आता चेंडू शिल्लक राहिलेत 3. धावा दाफलकावरती 19. गडी बाद झाले 3 चेंडू मधून संकेत आणि अजय कडून संघ अपेक्षित करतो का चांगले फटके येणं. ऑन साइडला जोरदार प्रहार डीप कडे तगडी गोलंदाजी. काय गोलंदाजीनं थांबवल्या. अक्षरशः या मॅच मध्ये फलंदाजांना काहीच करून दिलं नाही. कडवी टक्कर दिली फलंदाजांना आणि प्रामुख्यानं या मैदानावर थांबवलंय. क्रिकेट या खेळाचं हेच नाव आहे. चेंडू शिल्लक 2. 21 धावा दाफलकावर 3 गडी बाद. 3 स्टार वाजे विरुद्ध गुलसुंदे. रिवासाठी सक्सेस मिळत नाहीये. सक्सेसिव्ह ओव्हर धाव घेण्याची तयारी अक्षरशः दबावामध्ये वावरताना 3 स्टार वाजे. गुलसुंदे गुड बॉलिंग अटॅक प्रयत्न करतोय तिचे संकेत. लास्ट बॉल धावा 21. आक्रमण चढवला अल्ला डीप कडे. फिल्डर आहे तिथे जे शिगवण यांना पाहिलं. फाईन लेगला गुड कॅच. 21 धावा गडी बाद झाले. एकूण 4. 22 टार्गेट. क्रिकेटमध्ये कधी कुणाला कमी लेखू नका. काहीने दिवस गाजवलेले असतात, काही जणांचे दिवस गाजलेले असतात, तर काही दिवस गाजवणार असतात. मॅचकडे लक्ष द्या. 22 करायचे. चला टॉस करतो मी. चंद्रकांतजी पोपेटा साहेब, माऊली प्रसाद इव्हेंटचे ओनर्स, 40+ दमदार व्यक्तिमत्व, सुकापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक समाजसेवक म्हणून आम्ही त्यांना पाहिले. युवकांना संघटित करणार हे नेतृत्व. चला टॉस करतोय. जे हनुमान जुई कॅप्टन लवकर या. आणि गावदेवी उंबर्डे पेन आम्ही 3 वेळा कॉल केला. हा 4था कॉल. आणि अन्यथा जर टॉस बॉक्समध्ये आला नाही तर सामना षटकं कमी होतील. कारण स्ट्रिक्टली आम्ही नियमावली अध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून सूचना देतो. बघा शायनर ग्रुप पाण्याची व्यवस्था करा खेळाडू कक्षामध्ये. शायनर ग्रुपच्या मेंबर्सना विनंती करेन. नितीन जोशी साहेब आम्हाला सांगतात शायनर ग्रुपचा जो वाडा आहे रुचकर आणि सर्व काही छानपैकी जेवणाची व्यवस्था करण्यात आले. चला टॉस करतोय. पेन आणि जुई कॅप्टन या लगेच. उंबर्डे पेनचा संघ अजूनही आला नाही. AB साठी ग्रुपसाठी एक बाईक आपण देतोय. त्यानंतर CD आणि EF
अशा 3 बाईक आपण या स्पर्धेमध्ये देतो. सरपंच साहेब प्रकाशजी काडगे यांच्या वतीने एक बाईक, साई बोरवेलचे ओनर्स अनिल शेठ पाटील यांच्या वतीने एक बाईक आणि ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर झील केबल अँड इंटरनेट फ्री सेवा यांच्या वतीनं आपण पाहतो एक इलेक्ट्रिक बाईक. बघा पंचांचा इशारा येतो. शायनर ग्रुप आपण पाण्याची व्यवस्था करा खेळाडू कक्षाकडे. चला टॉस करूया. बघा डीजे समाधान, थोडंसं मनोरंजन, कारण मध्यरात्रीनंतर. चला टॉस आपण करतोय. उंबर्डे पेन वरून आलेला संघ आणि जुई संघ त्यांच्या विरुद्ध कॉल करतील जुईचे कॅप्टन. फिल्डिंग सेट करा वाजे. लो स्कोरिंगच्या मॅचेससुद्धा आपण हाय व्होल्टेज होताना पाहिले आणि कॉल आलाय. यस टॉस जिंकलाय उंबर्डे संघानं. साहेबांना विनंती करेन आपण बसून घ्या. उंबर्डे पेन दूरवरचा प्रवास कर. जुईचे कॅप्टन थांबा, आपण जास्त काही नाही विचारलं. नाही रेडी तर उंबर्डेचे कॅप्टन तुमचं धन्यवाद. तुम्ही कनेक्ट झाला आमच्याशी. माऊली प्रसाद इव्हेंट संपूर्ण ऑनलाईन. टॉस आपण जिंकलाय आणि पसंती का असेल? क्षेत्ररक्षण करणार प्रथम. क्षेत्ररक्षणाला पसंती बहुतांश संघ नाही, ती त्याच निर्णयाला पसंती देतात. बॅटिंग करणारे जुई त्यांना कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच जशी गोलंदाजी आहे त्याप्रमाणे आम्ही 40 ते 45 ते दरम्यानमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. अध्यक्ष ट्रॉफी समीरदादा पाटील आणि संपूर्ण आमचे संयोजक मंडळी. मी म्हणेन उंबर्डे पेन कमी वेळा नेरे दुंद्रा परिसरामध्ये आला असेल. किती एक्साइटमेंट आहेत अध्यक्ष ट्रॉफीमध्ये आता खेळणार आहेत. सुंदर मैदान आहे, नियमावली स्ट्रिक आहे आणि किती एक्साइटमेंट आहेत. हा सामना आता अध्यक्ष ट्रॉफीमध्ये आपण खेळणार आहोत. मागच्या डेट फॉर्मॅटमध्ये मी इकडे येऊन गेलो. निसट्टा पराभव माझा विगरसोबत झाला होता. नंतर मला परत पुन्हा बोलवण्यात की आमच्या इथे नाईट मॅचेस आहेत. तर परत त्यांनी आम्हाला बोलवलं की तुम्ही खेळाल का? बोलू नक्कीच खेळेन बोलू, कारण का आयोजन वाखाणण्याजोगं आहे यांचं. डे फॉर्मॅट असो या नाही तर नाईट फॉर्मॅट आत्तापर्यंत बघत होतो यूट्यूबवरच, पण आता स्वतःहून खेळण्यासाठी परत इथं संधी मिळाली, त्याच्यामुळे यांचाही सुद्धा आभार आयोजकांचं. आणखीन एक छोटा प्रश्न, जास्त नाही विचारणार, इन शॉर्ट असेल. आपण अनेक विभागामध्ये खेळण्यासाठी जाता. अध्यक्ष ट्रॉफी नेरेला स्पर्धा आहे. नेरे दुंद्र विभागामध्ये आपण जेव्हा खेळायला येतात कसं म्हणाल इकडच्या स्पर्धेबद्दल आणि इकडच्या वातावरणाबद्दल? नियम वाटी एकदम कडक आणि शासनबद्ध मॅचेस इकडे होतात, त्याच्यामुळे खेळण्याची मजा जरा वेगळीच असते. आमच्याबद्दल बोलायचं असेल तर कालही आम्ही जिते टुर्नामेंटमध्ये टॉप 6मध्ये क्वालिफाय झालो आहेत आणि नशिबाने आम्हाला इकडचा पण कॉल आला की इथे पण तुम्हाला खेळायला आहे आणि इकडे पण आम्हाला संधी मिळाली खेळ, आणि त्याच्यामुळे आयोजकांचं मी परत मनपूर्वक म्हणजे आभारी आहे की आम्हाला इथे पण खेळण्याची संधी मिळाली. धन्यवाद. हे होते उंबर्डेचे बोलके आमचे कॅप्टन. एकदा टाळ्या उद्या. खूप छान त्यांनी मनोगत आणि विनोददादांच्या वतीनं निलेश पाटील आहेत, खूप छान त्यांनी मार्गदर्शन. कमी असे संघनायक असतात, चर्चा होणं महत्त्वाचं असतं. मॅचकडे सुद्धा वळतो. फर्स्ट बॉल, ओ वेगवान चेंडू. निलेश पाटील उंबर्डे पेनचा संघ खेळणार आहेत. परेशदादा मस्कर यांची उपस्थिती आपण पाहतोय. अनेक संघ इन्व्हाइटसाठी मग त्यांचंसुद्धा योगदान. विनोददादांच्या वतीनं आपण त्यांचा सन्मान घेतो. मॅचकडे वळतो. क्रिकेट खेळामध्ये कुठलेही टार्गेट सुरक्षित नाही आहे, आपण बऱ्याच वेळा पाहिलेत. आणि जेव्हा धावा कमी असतात तेव्हा मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज होतात. यस सागर, काल हात चाडगड होता शिवकर आणि हरिग्राम आणि जबरदस्त मैच शेवटच्या खेळाला पाहायला मिळाली होती. तो थैंक यू वेरी मच सागर. चलेंगे मैदान की तरफ जहां पर जीतने के लिए लक्ष्य है टोटल 22 रनों का और आरंभिक बल्लेबाज इस मैदान के अंदर साहिल और शुभम सुरवे. बोकड कुठेतरी चोरून निघले दोन. धन्यवाद. चलेंगे मैदान की तरफ. गेंदबाज फिर से एक बार तैयार. ओ इस बार लोअर फुल टॉस बॉल ऑन साइड में खेलने का प्रयास. टॉप लॉन्ग ऑफ पे फील्डर मौजूद है, अच्छी फील्डिंग नजर आती हुई. लक्ष्य टोटल इस मैच में टोटल 22 रनों का और उसका जवाबी हमला देने के लिए मरियाई गुलसुंदे और उनके खिलाफ खेल रही है 3 स्टार वाजे. 3 स्टार वाजे से अपेक्षा थी कि यहाँ पर रन ज़्यादा बनाएंगे फ्रेम, लेकिन रन मात्र केवल 21 बनाए और 22 का लक्ष्य का पीछा करते हुए अब तक यहाँ पर 1-2 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं. क्या इतिहास होगा इस मैदान के अंदर जहां तक रनों को रोका जाएगा? बल्ले के रडार में गेंद आई है, हवाई यात्रा लेकर गेंद जाएगी
सीमा रेखा के पार. That's a big hit. वागल्या का वागले जागरा निघता हांडी भांडी सगळी फोडतो तुमची. पास की अगर शुरुआत होनी चाहिए ना तो ऐसी होनी चाहिए, लेकिन यहाँ पर आप देख सकते 8 रन बने स्कोर कार्ड के ऊपर बगैर विकेट कोई नुकसान 22. कमबैक करना पड़ेगा. लोवेस्ट टोटल स्कोर है. कल हरिग्राम और सहारा शिवकर के बीच में भी ठीक इसी तरह का मैच था. तेज तर्रार गेंद जरूर फेंकी हुई थी, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं. डॉट बॉल, माफ कीजिएगा, यहाँ पर 22 के तौर पर एक सिंगल मिलेगी और सिंगल की मदद से टीम की रन संख्या बनती हुई मरियाई गुलसुंदे टीम की 9 रन 22 रनों का लक्ष्य है. हालांकि जब तक सवाल था बल्लेबाजी का, जिन्होंने सोनू भगत 0 पर लौटे, विघ्नेश 2 रनों के ऊपर, अजय भगत 5 के ऊपर और खासा अच्छा संकेत के ऊपर से अपेक्षा थी, लेकिन संकेत भी मात्र सस्ते में लौटे. ये भी शॉट लाजवाब है. डाउन द ग्राउंड खेलने का प्रयास, लॉन्ग ऑफ पे फील्डर, अच्छी फील्डिंग संकेत के द्वारा. तब तक 1 रन वहां पर पूरा होगा और इस 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है. जुई टीम का भी आगमन हो चुका है. स्वागत है आपका. हाल ही में मेरे ख्याल से जो 16 बाइक की टूर्नामेंट है पिसारवे के मैदान के ऊपर, मेरे ख्याल से प्रणय जबरदस्त परफॉर्मेंस आपकी टीम का हो चुका है. और यहाँ पर लास्ट मैच खेलेगी पहले राउंड का और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने 10, लक्ष्य है 22 का. जीतने के लिए 18 गेंदे और 18 गेंदों में चाहिए 12 की आवश्यकता. नक्कीच प्रवीण, बघा वाजे संघ इथे खेळतो आणि एक आयवा कॅच घेतला तिकडे आणि आयवा कॅचचे प्रेक्षक होते वाजेचे गौरव पाटील आणि त्यांचं निक नेम आहे पेट्टा. तर गौरव पाटील पेट्टा या आपण आयवा कॅचचे आमचे प्रेक्षक, त्यांना आपण देतोय समीर दादांच्या वतीनं अध्यक्ष ट्रॉफीमध्ये 333 आपण हे प्राईज देतो. आदित्य पाटील आमचे युवा समालोचक वाजे यांचं सुद्धा आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. खऱ्या अर्थानं सागर चंद्रकांत आमचे सुकाबोरचे चंदू पोपेटे सर स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि माऊली प्रसाद इव्हेंट लाईव्ह त्यांचंच आपण पाहतो. एकेकाळचा डावकुऱ्या हाताचा वेगवान, म्हणजेच वेगवान नाही तर मध्यम गती गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आम्ही सातत्याने पाहिली आणि आज टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये ज्यांनी धुमाकूल घातला होता आणि आज इव्हेंटच्या माध्यमातून एक जबरदस्त क्रिकेटसाठी. आणि सागर, काल्या रात्री कधीही जा तुम्ही चंद्रकांत पोपेटे सरकडे, क्रिकेटसाठी जे काही लागेल त्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं नेहमीच दमदार योगदान. आणि आमचे जोशी साहेब या ठिकाणी पाहत आहे रात्री की रात्री समीर शेठ यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांचा नेहमीच दमदार, आधाराला नेहमीच आधार देणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. बोलो तैयार होते हुए. ओ लंबा फुल टॉस बॉल ऑन साइड में खेला है. एफर्ट लाजवाब था बल्लेबाज का और इसी के साथ यहाँ पर मौका मिला है. 2 रन पूरे होंगे और इसी 2 रनों की मदद से आमचे राम फडके साहेब या स्पर्धेतून खऱ्या तर रजा घेत असताना 2 रन मिलेंगे और समीर भाई, नामदेव शेठ जमदाडे आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल प्रकाश शेठ भगत, प्रिन्स एंटरप्राइजेस, रॉयल ट्रान्सपोर्ट्स, नामदेव शेठ जमदाडे साहेब, गणेश कडू साहेब, पनवेल महानगरपालिकेचे दमदार आणि अभ्यासू नगरसेवक, पर्यावरणाची काळजी घेणारे हे व्यक्तिमत्व पाहिलं. ऑन साइड में धमाका दिया है लेकिन फील्डर हो, व्हाट एफर्ट. ग्लेन मैक्सवेल की याद दिलाई गणेश कडू सर. ऐसा लग रहा था ये जरूर रोकेंगे. आणि प्रकाश भगत साहेब, आपण 40+ मास्टरांना जेवणाची दमदार व्हेज नॉनव्हेज व्यवस्था दिली आणि गाडगे साहेब आपल्या वतीने आम्हाला बाईक दिली. आपलं मनापासून आभार. विनोद शेठ आपलं सहर्ष स्वागत. नामदेव शेठ जमदाडे, आमदार साहेबांचे कट्टर समर्थक, बालाशेठ उसाटकर, गणेश कडू साहेब आपण यांना पाहताय आणि आमचे समीर शेठ. यस, चेक करायचं तुम्हाला नाही, त्यांना चेक करायचं आहे. थर्ड अंपायर चले चेक करेंगे वहां पर. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल मित्रांनो आमचे जोशी साहेब. तो चलिए चेक करेंगे अंपायर. तर गणेश कडू साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये. समीर शेठ सर प्रेम आपण सातत्याने पाहिलात. तर साहेब 2 ओव्हर आम्हाला ऐकायच्या होत्या, परंतु आता तुम्हाला पुढच्या कार्यक्रमात जायचं नाही आहे. उसको मैच खेलना लास्ट बाकी है. तेज
तेज बॉल डाली थी जरूर, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती भी। रन स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर अभी तक बात करेंगे। फिलहाल रुका हुआ स्कोर है 15 रन, 22 का टारगेट। उसी लक्ष्य का पीछा करते हुए मुश्किलें जरूर आई थी, लेकिन कम से कम यहाँ पर प्रेम पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 30-35 भी बना पाती ना तो मैच में मजा आ सकता था, लेकिन अभी भी बिगड़ा नहीं है, बने रहना पड़ेगा। लोबो फुल टॉस बॉल ऑन साइड में, शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला, डीप स्क्वायर में गेंद को रोक के फील्ड करे। वो अंपायर के बगल में से गेंद को निकाला, डीप स्क्वायर में गेंद को रोक के फील्ड करे। What a great रनिंग बिटवीन द विकेट, कमाल की यहाँ पर रनिंग बिटवीन द विकेट नजर आई। तब तक 2 रन पुरे किए और इसी बल योद्धेच नव्हते तर अत्यंत विद्वानी होते। त्यांनी वयाच्या अवघ्या योद्धेच नव्हते तर अत्यंत विद्वानी होते। त्यांनी वयाच्या अवघ्या 14 वर्षी बुद्धभूषणम हा संस्कृती ग्रंथ लिहिला। याशिवाय नक्षिक, नायिका भेद आणि 7 शतक हे ग्रंथही त्यांनी रचले। शत्रूंनाही धडकी भरून नेतृत्व, औरंगजेबासारख्या बलाढ्य मोगल सम्राटाला त्यांनी 9 वर्ष महाराष्ट्रात झुंजवत ठेवले आणि त्यांच्या भीतीने औरंगजेब आयुष्यात कधीच पुन्हा दिल्ली गाठी नाही, असे तुम्हा सर्वांचे स्वराज्याचे दाखले धनी शंभू राजे यांचं संगीत देखील आपण ऐकलात। इस बार ऑप्शन वाइड यॉर्कर की डालने की कोशिश, ऑप्शन से काफी बार अंपायर का वाइड बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो 18 रन जीतने के लिए चाहिए 4 रनों की आवश्यकता। मैच पूरी तरीके से आपने गिरफ्त में लाकर कर दिया है। मरियाई गुलसुंदे टीम ने व्हाट अ शॉट, प्रथमेश फड़के के स्टाइल में गेंद को फिनिश किया, मैच को फिनिश किया और ये मैच जीता मरियाई गुलसुंदे टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन। और इस मैच का हीरो जिन्होंने दमदार परफॉर्मेंस दिया वो है साहिल कोलंबेकर। व्हाट अ टेरिफिक बॉलिंग, फक्त 5 धावा दिला, 1 गडी बाद तो साहिल ठरलाय या सामन्याचा सामनावीर। साहिल यावं।